संकट तुम्हाला संपवत कधीच नसतात. अहो, ज्या कोल्हापूरच्या मातीमध्ये राजर्षी शाहू छत्रपतींनी वसा आणि वारसा आम्हाला दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगाचं ज्ञानतीर्थ आहे, त्या ज्ञानतीर्थाला मदत शिक्षणासाठी करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू छत्रपतींनी केलंय. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे काय होतं? बाबासाहेब आंबेडकरांना उमऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं. या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रज अधिकारी जर त्या शाळेमध्ये इन्स्पेक्शनला आले आणि 5वीच्या वर्गातले बाबासाहेब उमऱ्याच्या बाहेर बसलेले आहेत, सगळी वर्ग मुलं उमऱ्याच्या आत बसलेली आहेत आणि इन्स्पेक्शनसाठी आलेले अधिकारी वर्गातल्या पोरांना प्रश्न विचारायचे, एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर यायचं नाही. उमऱ्याच्या बाहेर बसलेलं 5वीच्या वर्गातलं हे पोरग हात करायचं प्रत्येक प्रश्नाला आणि सांगायचं मी देतो साहेब उत्तर. आणि अधिकारी म्हणायचे, शिक्षकाला म्हणायचं, अहो तुमच्या शाळेची लाज या उमऱ्याच्या बाहेर बसलेल्या पोरानं राखली. आत बसले एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर येत नाही. बाळा काय नाव तुझं? आणि बाबासाहेब इंग्रज अधिकाऱ्यांना सांगायचं, साहेब मला भिवा म्हणतात, माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. आणि मग अधिकारी म्हणायचे, बाळा सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलीस, पण एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो. बाबासाहेब म्हणायचे, साहेब विचारा, काही हरकत नाही. आणि अधिकारी म्हणायचे, सांग भिवा. अधिकारी म्हणायचे, सांग भिवा, या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता? आणि 5वीच्या वर्गातले बाबासाहेब असे खाली मान घालायचे, डोळ्यात अश्रू यायचे आणि इंग्रज अधिकाऱ्यांना सांगायचे, साहेब या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता मला माहित नाही, पण माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला पाण्याचा माठ आहे. वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावायचा अधिकार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नव्हता. इतकी परिस्थिती त्यांची बिकट होती, व्यवस्थेनं परिस्थिती करून टाकली होती. तरी सुद्धा स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजत देशातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन स्वतःच्या त्या लेखणीच्या माध्यमातून या देशाचं संविधान निर्माण करत सर्वसामान्यांच्या हाती दिल्लीच्या तख्ताला खाली खेचून आणण्याचं सामर्थ्य बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हातामध्ये दिलंय. अरे ज्या कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घ्यावं, मोठं किती होता आलं पाहिजे. घे उंच भरारी, मला विषय दिलाय म्हणून सांगतो, उंच भरारी किती घेता आली पाहिजे. भरारी घेणं म्हणजे काय? आयुष्यात सर्वाधिक श्रीमंती संपत्ती कमावणं याचा अर्थ मी भरारी घेणं समजत नाही. मोठं किती होता आलं पाहिजे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या इतकं मोठं होता आलं पाहिजे. ज्या बाबासाहेबांना उमऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं, शाहूंनी मदत करावी, बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिक्षणाला जावेत आणि कोलंबिया विद्यापीठातून या देशात परत यावेत आणि बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा त्याच अमेरिकेमधल्या एखाद्या निग्रो म्हणवल्या जाणाऱ्या जातीमधल्या बराक ओबामा नावाच्या पोरानं घ्यावी आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन ते पोरग व्हावं आणि त्याच अमेरिकेमधल्या कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर वेशीवरती त्याच बराक ओबामांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन व्हावं, पुतळा उभा राहावा आणि त्या पुतळ्याच्या खाली शब्द लिहावेत, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जगाच्या ज्ञानवेशीवरती उमऱ्याच्या बाहेर बसावा लागलेल्या पोराला जगाच्या ज्ञानवेशीवरती या जगाचं ज्ञानतीर्थ म्हणून शोभावं लागावं. मला वाटतं इतकं मोठं होता आलं पाहिजे, इतकी उंच भरारी आम्हाला घेता आली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम 1.25 लाख लोकांनी, माझे लाडके भाऊ असतील, माझ्या लाडक्या बहिणी असतील, सर्वांनी यांच्यावर विश्वास ठेवला आणि प्रत्येक आस्थापनावर 6 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यानंतर त्यांना तिथं त्या माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊंना त्याच ठिकाणी आस्थापनावर आम्ही प्रमाणित करू. हे देशातलं पहिलं राज्य आहे. या विश्वासावर आम्ही 100% त्यांच्याकडे विश्वास हे केला, त्यांना निवडून आणलं, ते सत्तेवर आले. एक अति सत्ता आली राज्यामध्ये, दाखवा तुम्ही मला. देशात अशी सत्ता मिळणार नाही, अशी सत्ता हे माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांच्या माध्यमातून झाली. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना मला एकच म्हणायचं आहे की दिलेला शब्द तुम्ही पूर्ण करा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मागात पडेल. येणारी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या निवडणुकीच्या वेळेस या शासनाला आम्ही दाखवून देऊ इच्छितो. आमचं प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही करायचं तरी काय? आम्ही पहिले सुशिक्षित बेकार होतो. आम्ही शिक्षणाच्या आशेने आम्ही बेकारीच्या आशेने शिक्षण पूर्ण केलं, या शासनावर विश्वास ठेवला आणि आम्हाला परत तुम्ही बेकार करता काय? जर तुम्हाला आम्हाला बेकारच करायचं असेल तर आमच्या हाताला बेड्या घाला. तुम्हाला बेकारच करायचं असेल तर आमच्या हाताला बेड्या घाला, अन्यथा आम्हाला रोजगार द्या. एवढं या शासनाकडे आम्ही विनंती करतो. यांना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य असेल, यांना जर आनंदीगे साहेब आणि बाळासाहेब ठाकरेंचा विचार मान्य असतील,